नागपूरमधील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रसन्न तिडके यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला। सावंतवाडीमध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। नगराध्यक्ष पदाकरता श्रद्धराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी विजय आमचाच असा विश्वास व्यक्त केला। दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडलाय। भाजप आमदार राहुल कुल यांनी डावपेच आखायला सुरुवात केली आहे। डॉक्टर भरत खळदकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला। त्यामुळे आता दौंड तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। पालघरच्या गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून भाजपनेच आरोप केलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काशीनाथ चौधरी यांनी भाजपत प्रवेश केला। काशीनाथ चौधरी यांच्यासोबत 3000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला। सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषद मकोका लागलेल्या लोकांच्या हातात देऊ नका अशी टीका जयंत पाटलांनी केली। ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये जयंत पाटलांनी हे विधान करत महायुतीवर निशाणा साधला। सिन्नरमधील मंत्री माणिकराव कोकाटेंचे समर्थक माजी नगराध्यक्ष नामदेव लोंढे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेमध्ये प्रवेश करताच सीबी फॉर्म देत नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून नामदेव लोंढे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। सौदा नगरपालिका निवडणुकीकरता आतापर्यंत नगरसेवक पदासाठी 75 उमेदवारी अर्ज दाखल झालेत, तर नगराध्यक्ष पदाकरता 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। लोणावळा नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता चुरस वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे आणि भारतीय जनता पार्टीचे गिरीश कांबळे यांच्यात थेट सामना होणार आहे। दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांवर विश्वास ठेवत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे। भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात 22 उमेदवारांना उतरवण्यात आलंय। पारोळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। भाजपकडून शिवसेना युतीकडून नगराध्यक्ष पदाकरता चंद्रकांत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय। शहरातील मुख्य चौकातून बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता 3 उमेदवारी अर्ज दाखल झालेत, तर 10 प्रभागांमधील 20 सदस्यांकरता 73 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। बदलापूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवत युती केली आहे। तळेगाव नगर परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर जल्लोष करत उमेदवारांचं स्वागत केलं। वर्ध्याच्या देवळीमध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजप उमेदवारांचं नामांकन अर्ज दाखल करण्याकरता नगरपालिकेमध्ये भव्य रॅली काढण्यात आली। माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज दाखल केला। यावेळी आमदार राजेश बकाने उपस्थित होते। तर वर्ध्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। नगराध्यक्ष पदाकरता रविकांत बालपांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। कार्यकर्त्यांची ताकद दाखवण्याकरता रिंगणात उतरल्याचं यावेळी मनीषा कांदे यांनी म्हटलंय। सिंह यादव यांनी तर भाजपकडून अतुल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आता महायुतीतच सामना रंगणार आहे। मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अश्विनी जाधव यांना त्यांची उमेदवारी जाहीर केली। दरम्यान माजी आमदार रमेश कदमांच्या उपस्थितीत अश्विनी जाधवांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। तळेगाव नगर परिषद निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सुरक्षेसाठी अतिरिक्त कर्मचारी, सीसीटीव्ही देखरेख, वाहतूक नियंत्रण आणि प्रवेश बंदी क्षेत्राची व्यवस्था करण्यात आली होती। इंदापूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पदाचा राजीनामा देऊन शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे युवा नेते प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहेत।
जालन्यामध्ये अंबड नगर परिषद निवडणुकीसाठी 76 वर्षीय अजिंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शोभाबाई बापूराव कारके असं या अजिंचं नाव आहे। उरलेलं आयुष्य आता जनतेकरता खर्च करायचं आणि विकास करायचा या भावनेतून शोभाताई यांनी अंबड इथल्या प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक त्या लढवत आहेत। हिंगोली नगर परिषदेची निवडणूक मवियातील तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत। नगराध्यक्ष पदाकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना भिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज काल त्यांनी दाखल केला। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भव्य रॅली काढण्यात आली। शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा दगडे यांच्यासह 21 जागांकरता कर्जत विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या शिल्पा धोत्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। शिल्पा धोत्रे यांना रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। उल्हासनगरमधील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। जोपर्यंत नागरी समस्यांबाबत तोडगा निघणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा इशारा नागरिकांकडून देण्यात आलाय। मावळमध्ये ड्रोन कॅमेरा वायरमध्ये अडकल्याची घटना घडली आहे। उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाचं शूटिंग करताना ही घटना घडली आहे। सुदैवानं यात कुठलीही दुखापत झालेली नाही। खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील आणि शिवसेना उबाठा पक्षाचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड कल्याणमधील एका लग्न समारंभामध्ये एकत्र आले। राजकीय विरोधक असलेले तिन्ही नेते एकत्र एकाच मंचावर आल्यानं चर्चांना उधाण आलं। काँग्रेस त्यांचा निर्णय घेण्याकरता स्वतंत्र असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। खासदार सुप्रिया सुळेंनी नवले पूल अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नवलकर कुटुंबाची आज सांत्वनपर भेट घेतली। अपघातात तरुणी स्वाती नवलकर आणि त्यांच्या आई-वडिलांनी जीव गमावला। भाजप खासदार अनिल बोंडेंना हैदराबादमधून धमकीचा मेल आलाय। अमरावतीमधील इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या फलकाविरोधात आवाज उठवल्यानं त्यांना हा मेल आलाय। इस्लामिक इन्फॉर्मेशन विरोधात न बोलण्याचं मेलमध्ये लिहिण्यात आलंय। नेरूळमध्ये मनसे नेते अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून पुतळा पाण्यानं धुवून पुष्पहार त्याला अर्पण करण्यात आला। दरम्यान मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये हडपसर हैदराबाद एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला। बार्शी तालुक्यातील खांडवी शेंद्री स्टेशनच्या परिसरात हा अपघात झाला। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नागपुरामध्ये ग्रामीणचे आरटीओ अधिकारी विजय चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्यातील परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या तक्रारीवरून गुन्हेगारी कट कचऱ्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चव्हाणांसह 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। अधिक तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी बसला भीषण आग लागली। आगीमध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली। काळेवाडी आणि चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे। चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव वाचला। जळगावमधील अक्सानगर इथं 30 वर्षाच्या विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। पैशांकरता विवाहितेला मारहाण करून हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय। कडक कारवाईची मागणी केली आहे। नागपूर उमरेड रोडवर VIT कॉलेज ते उकळवाही हेटी या दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना घडली आहे। धावत्या बसला अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली। मात्र चालकानं तातडीने बस थांबवत 45 प्रवाशांना बाहेर काढल्यानं सुदैवाने जीवितहानी झाली नाही। सोशल मीडियावर दहशत पसरवून प्रसिद्धीकरता चारचाकी फोडत वाहन चालकांना मारहाण करणाऱ्या रोहित गुप्ताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेप्रकरणी तात्याराव सपकाळ या वाहन चालकानं लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। वाशिम शहरातील स्मशानभूमी परिसरात एक नवजात मृत अर्भक कुत्र्यानं त्याचे लचके तोडल्याचा प्रकार समोर आलाय। हे अर्भक स्मशानभूमीमध्ये कुणी पुरलं याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे।
उल्हासनगरच्या कैलाश कॉलनी भागातील आनंद दिघे चौकामध्ये एका तरुणाने हातात कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। स्थानिकांनी कारवाईची मागणी केली आहे। सोलापूरच्या विजापूर रोड परिसरामध्ये एका तरुणाने जीवन संपवलंय। सोशल मीडियावर स्टोरी टाकत आत्महत्या केलेली आहे। योगेश अशोक ख्यागे असं जीवन संपवलेल्या तरुणाचं नाव आहे।